नमस्कार. मी वैद्य डॉक्टर समीर मुकुंद परांजपे दापोली रत्नागिरी येथे राहतो. खेरडी म्हणून छोटंसं गाव आहे. तिथे 3 वर्षापूर्वी एक विचार मनात आला की आपल्या इथे एवढी सुपीक छान जमीन आहे, पाण्याची उपलब्धता आहे, तर आपण इथे आंबा काजू अशी काही लागवड करण्याची ऐवजी काही चंदन म्हणा किंवा अन्य नागकेशर म्हणा अशा काही वनस्पतींची लागवड करावी की जेणेकरून आयुर्वेदाच्या वनस्पतींचा वापर आपल्याला प्रॅक्टिसमध्ये सुद्धा करण्यासाठी उपयोगी पडेल आणि उत्तम प्रकारचं गुणकारी असं प्रोडक्ट आपण स्वतः पिकवू. तर यासंबंधी विचारविनिमय करताना असं लक्षात आलं की ते फिजिबल होणं ही सुद्धा तेवढीच गरजेची गोष्ट आहे. तर या दृष्टीने अभ्यास करत असताना मला अगरू किंवा अगरवूड किंवा ऊद या वनस्पतीचा शोध लागला, माहिती मिळाली आणि आमच्या अभ्यासक्रमामध्ये या अगरू या वनस्पतीचा आयुर्वेदामध्ये जे उल्लेख आहेत, त्याचे श्लोक आहेत, त्या वनस्पतीचे उपयोग व्याधींच्या हरणासाठी म्हणून किती छान पद्धतीने करता येतात त्या संबंधी केवळ पुस्तकी ज्ञान होतं. पण प्रत्यक्षामध्ये जर समजा अगरवूड मिळवायचं असेल तर आपल्याला त्याची लागवड करावी लागेल. मग ती वनस्पती कशी दिसते हेही माहिती नव्हतं. मग त्या संबंधीचं शोधकार्य सुरू झालं आणि यामध्ये श्री शिरसाट यांचा एक व्हिडिओ यूट्यूबवर आम्ही पाहिला. अनेक लोकांचे व्हिडिओ पाहिले, पण त्यांनी जो मांडलेला विषय होता तो माझ्या मनाला भावला आणि मग त्यामध्ये सखोल अजून अभ्यास करून त्यांच्याशी अनेक वेळा फोनवर बोलून मग या वनस्पतीच्या लागवडीविषयी पक्केपणा आमच्या संवादामधून झाला. आणि मग तेव्हा आम्ही साधारण ही 20 गुंठे म्हणजे अर्धा एकर जमीन आहे, त्याच्यामध्ये पहिली 600 झाडं इथे लावली. साधारण 1 ते 1.5 फूट एवढ्या उंचीची, एक वर्षभर वाढलेली आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्याची लागवड केलेली अशी ती झाडं श्री शिरसाट हे त्यांच्याबरोबर घेऊन आले. आणि मग 1 फूट बाय 1 फूट आणि खोल 1 फूट असा एक खड्डा खणून त्याच्यामध्ये आम्ही काय शेणखत किंवा बकरीची लेंडी असं घालून आम्ही ती झाडं साधारण जून महिन्याच्या आसपास लावली. आणि पावसाची वाट बघत होतो. एक 4-8 दिवस स्प्रिंकलरनी पाणी आम्ही त्या झाडांना दिलं आणि जशी पाऊस पडला तशी मग त्या झाडांना पालवी फुटायला लागली आणि हळूहळू झाडांची वाढ व्हायला लागली. अगदीच 1-1.5 फुटाची झाडं असल्यामुळे त्या झाडांना काही अळ्या पडू नयेत, त्याच्यावरती कुठल्या कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आम्हाला ती सुरुवातीला त्या झाडावरची किडलेली पानं किंवा त्या अळ्या हाती काढून टाकाव्या लागत. आणि त्याचा मागचा उद्देश असा होता की एवढ्या 600 झाडांवर कुठली फवारणी करायची नाही. जे झाड आपलं नैसर्गिकरित्या वाढेल त्याच्यामध्ये कुठल्याही केमिकलचा, कुठल्या रसायनाचा संयोग असता कामा नये. आणि मग ऑर्गॅनिक पद्धतीने वाढलेली झाडं, त्याचा एक आम्हाला असा अनुभव आला की मला फक्त 1 वर्ष अशा प्रकारच्या त्या किडी किंवा त्या कीटकांचा नायनाट करावा लागला. नंतर मला कधीही अशा प्रकारचं काम करावं लागलं नाही. झाडं जशी जशी उंच वाढायला लागली तशी मग या किडींचा किंवा कीटकांचा प्रादुर्भाव व्हायचा कमी झाला. रेग्युलर बेंडनी आणि स्वच्छता असं काम केल्यानंतर झाडांची ग्रोथ चांगली होते. गेल्या 3 वर्षामध्ये ही झाडं आता 15 फूट उंचीपर्यंतची वाढलेली आहेत आणि हिरवीगार झाडं, सदाहरित वनस्पती आहे आणि फक्त पाणी घालणे याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीही केलेलं नाही. खाली स्वच्छता आणि झाडांना तुषार सिंचनाने पाणी घालणे. त्याच्यामागचा एक विचार असा की हे झाड आसाम, मेघालय अशा क्षेत्रामध्ये भरपूर पाऊस असतो, 8-9 महिने अशा ठिकाणामध्ये होणारं झाड आहे. तर आपण त्याला ठिबक सिंचनाच्या ऐवजी तुषार सिंचन जितक्या वेळ शक्य आहे तितक्या वेळ तरी पाणी तुषार सिंचनाने पुरवू आणि ते तुषार सिंचनाने झाडांना ते जास्त लाभकारक होतं असा आमचा या प्लॅनमधला अनुभव आहे. आता या वनस्पतीची वाढ 3 वर्षाची झालेली आहे. तर आता मी वैद्य आहे व्यवसायाने, त्यामुळे मला पेशंट्सना चिकित्सेसाठी काही वाताचे विकार आहेत, सांधे, पायांचे गुडघे, कमरेचे किंवा मानेचे मणके, स्पॉन्डिलॉसिस, अनेक प्रकारचे पेन्स स्नायूंचे किंवा काही स्ट्रेस इंड्युस्ड डिसीजेस असतात, त्यांच्यामध्ये वापरण्यासाठी वातशमनासाठी काही तेलं, काही काढे असे काही प्रोडक्ट्स बनवावे लागतात. तर मी सध्या या झाडाच्या पानांचा उपयोग अशा प्रकारची तेलं, काढे
काही उठणं उद्वर्तन चूर्ण करण्यासाठी माझ्या प्रॅक्टिसमध्ये वापर करतो. तसंच या पानांपासून ग्रीन टी बनतो. ग्रीन टी या संबंधी आम्ही पूर्वी ऐकलेलं होतं, पण कधी ग्रीन टी प्याला नव्हतो. पण प्रत्यक्षात आता ग्रीन टीचं झाडच आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे आता आपण ग्रीन टी किती प्याला तरी अडचण काही नाही. म्हणून आम्ही ग्रीन टीचा वापर आम्हाला स्वतःला, आमच्या घरामध्ये आणि आमच्या पेशंट्सना सुद्धा वापर करायला सुरुवात केली. अनेक प्रकारचे पेशंट्स या पानांचा जो काढा असतो, ग्रीन टी बनवण्याची एक पद्धत आहे. तो असं पाण्यामध्ये नुसतं काढ्यासारखं चहासारखं उकळायचं नाही आहे. गरम पाणी चांगलं कडकडीत घेऊन त्याच्यामध्ये ही पानं बारीक करून कुस्करली की त्याचा अलगद एक अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि मग आपल्याला आपल्या चवीनुसार अन्य काही त्याच्यामध्ये घटकद्रव्य घालून त्याला स्वाद चांगला आणता येतो. आणि तो जो असा ग्रीन टी आहे किंवा या पानांचा काढा आहे, तो फंट कल्पना त्याला म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये. विविध प्रकारचे कफाचे विकार, कुणाला सर्दी असेल, सायनासिस कफाने भरलंय, कुणाला घशामध्ये सूज आहे किंवा कफ खूप झाला आहे, काही श्वसनाचे विकार आहे ज्याच्यामध्ये कफाची निर्मिती भरपूर होते, तर अशा स्थितीमध्ये शरीरामध्ये थंडी लागायला लागते, कफ वाढतो आणि मग तो कफ कमी करण्यासाठी एक शरीरामध्ये ऊर्जा उष्णता निर्माण करणं आवश्यक असतं. तिथे या पानांचा वापर आम्ही काढ्याच्या स्वरूपात, काही तयार केलेले तेल आहेत त्यांच्या स्वरूपात करून तो वाढणारा कफ हे कमी करण्यासाठी आम्ही त्याचा उपयोग करतो. आणि इन्फ्लेमेशन, सूज हेही कमी करण्यासाठी या पानांचा सुंदर उपयोग होतो. शीत प्रशमन गणामध्ये आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख आहे आणि तो चरक संहितेच्या मार्गदर्शनानुसार त्या श्लोकांचा आधार घेऊन आम्ही या अगरवुडच्या वनस्पतीच्या पानांचा उपयोग मुख्यतः सध्या इथे करतो आहोत. आता बाजारामध्ये सुद्धा अशा प्रकारची ग्रीन टी म्हणून प्रोडक्ट असणारी उपलब्ध आहेत. तर आता या ग्रीन टीला एक विशेष स्वरूपामध्ये छान पॅकिंग, आकर्षक पॅकिंग, त्याची चव, वास, रंग हे मनाला प्रसन्न करणारं, उत्साही असावं असा आमचा एक प्रयत्न आहे. त्याच्यासाठी श्री शिरसाट त्यांची उदिफाय ॲग्रोची टीम ही ग्रीन टी त्यांनी लॉन्च केलेला आहे आणि या ग्रीन टीचा उपयोग साध्या डिप मेथडनी चहा करण्याच्या सोप्या पद्धतीने आपण हा असा ग्रीन टी रेग्युलरला घेऊ शकतो. अनेक लोकांचं वजन वाढतं, ओबेसिटी असते, अनेक लोकांना कोलेस्टेरॉल वाढतं, या सगळ्या लोकांना ग्रीन टीचा सुंदर उपयोग होतो. धन्यवाद.